इम्पॉर्टंट कन्सेप्ट, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. तर डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा कसा, जर एखाद्या क्वांटिटीचा 3 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्या कोणत्या, लेंथ, मास आणि टाइम. फर्स्ट 3 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या, लेंथ, मास आणि टाइम. ठीक आहे. एखाद्या क्वांटिटीमध्ये एखादा जर फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलामध्ये लेंथचा नंबर और लेंथ किती वेळा मेजर केली गेली आहे, मास किती वेळा मेजर केला गेला आहे आणि टाइम किती वेळा मेजर केला गेला आहे. ठीक आहे. तर हे फाइंड करणं म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला थोडक्यात. ठीक आहे. मग तेच डिस्टन्स, जर सपोज डिस्टन्स असेल, डिस्टन्सची युनिट काय, मीटर. इथे फक्त काय आली, लेंथ आली. म्हणजे याचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला येणार आहे LMT, याचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला तो येणार L1. मास आहे का इथे, नाही, आणि टाइम लागला का, नाही. त्यामुळे याचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला येतो तो काय येतो, L1. का, कारण लेंथ आली आहे आणि किती वेळा आली, एकदा आली. हे जर एरियाच्या बाबतीत घेतलं, एरियाचे फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजेच काय, त्याचं युनिट काय येतो, मीटर स्क्वेअर. म्हणजे लेंथ किती टाइम्स आली, 2 टाइम्स आली, म्हणजे L2 M0 आणि T0. हे जर व्हॉल्यूमच्या बाबतीत घेतलं तर व्हॉल्यूमच्या बाबतीत काय, व्हॉल्यूमचे फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजेच काय आला, मीटर क्यूब. मीटर क्यूब म्हणजे लेंथ किती वेळा आली, 3 टाइम्स आली, म्हणजे L3 M0 T0. ठीक आहे. आता हे जर वेलोसिटीच्या बाबतीत घेतलं और स्पीडच्या बाबतीत घेतलं, स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स काय मेजर केलं जातं, मीटर मध्ये. टाइम कसं मेजर केला जातो, सेकंड मध्ये. म्हणजे याचे जे डायमेन्शन्स येतील LMT, लेंथ किती वेळा आली, 1 मीटर, लेंथ एकदा आली. मास किती वेळा आला, 0, आणि T जो आलाय तो आला -1. एकदा आलाय, कसा, न्यूमरेटर मध्ये आला, डिनॉमिनेटर मध्ये आला. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये आला मग काय झालं, तो -1. समजलं. ठीक. पुढे आता जर वेलोसिटीचा फाइंड करायचं, वेलोसिटीचं पण काय येणार आहे, L1 M0 T -1 येणार. जर या जागी ऍक्सेलरेशनचा फाइंड करायचा असेल, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ऍक्सेलरेशन इज वेलोसिटी अपॉन टाइम और रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, म्हणजे वरती वेलोसिटी येणार, वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटीची युनिट काय, मीटर पर सेकंड, आणि परत खाली 1 सेकंड आलं, बरोबर. इथं काय नाही, म्हणजे बरं हे उलट होणार, म्हणजे काय आलं त्याचं युनिट, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय आलं ते LMT, लेंथ किती झाली, एकदा, मास 0 आणि T जो आहे तो मायनस, डिनॉमिनेटर मध्ये सेकंड आलाय पण किती, 2 टाइम्स आला. डिनॉमिनेटर मध्ये आल्यामुळे काय आला होती, -. सो आता जर फोर्सचे सगळ्यात महत्त्वाचे ते लर्नच ठेवायचे, फोर्सचे डायमेन्शन्स. कारण फोर्सच्या डायमेन्शन्स पासून आपण दुसऱ्या डायमेन्शन फाइंड करू शकतो. जर फोर्सचे डायमेन्शन्स, फोर्स काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर. मासचे जे युनिट असतं ते काय असतं, kg. ऍक्सेलरेशनचा आताच काढलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास युनिट kg, ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता LMT, लेंथ, मास, टाइम. लेंथ किती झाली, मीटर म्हणजे एकदा आली. मास किती झालं, एकदा आलं, कारण kg, बरोबर. मास एकदा आलं. L1 M1 आणि T काय झालं, -2. फोर्सचे डायमेन्शन जातात L1 M1 T -2. इम्पॉर्टंट डायमेन्शन्स, फोर्सचे डायमेन्शन्स L1 M1 T -2. आता विदाउट युजिंग युनिट्सचा वापर न करता, जर तुम्हाला डायमेन्शन्स नसेल तर डायमेन्शन्स वरून सुद्धा फाइंड करू शकतो. मग जर वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला फोर्सचे डायमेन्शन सपोज फोर्सचे डायमेन्शन काय, L1 M1 T -2. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंटच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत, ऑब्विसली फक्त एक वेळा लेंथ येते ना, L1 M0 आणि T पण 0. ठीक आहे. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ज्यावेळी बेस सेम असेल त्यावेळी पॉवरची काय होते, ऍडिशन होते, बरोबर. मग काय म्हणू शकतो याला, जर L आणि L इथे एक आहेत, बरोबर, मल्टिप्लाय केले L2 झालं. बेस सेम, पॉवरची ऍडिशन होते. बेस इथं पण सेम, म्हणजे M काय झाला, 1 + 0 1. T -2 आणि +0 म्हणजे काय झाला, -. म्हणजे हे आले वर्कचे डायमेन्शन्स विदाउट युजिंग युनिट्सचा वापर नाही केला. ठीक आहे. पण डायमेन्शन माहित होते, डायमेन्शन वरून आपण वर्कचा फॉर्म्युला फाइंड केला, वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड केला. समजले वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला. त्यानंतर जर सपोज प्रेशरचा फाइंड करायचा, प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. काय फॉर्म्युला प्रेशरचा, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला असेल तर फोर्सचा आपल्याला डायमेन्शन्स माहिती आहेत, काय ते L1 M1 T -2. फोर्सचे डायमेन्शन्स काय, L1 M1 T -2 हे डायमेन्शन्स. आणि एरियाचे डायमेन्शन्स काय, एरिया म्हणजेच लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे L2 आला. मास तिथे येत नाही, M0 आणि T0. मग हे आता वरती जातील आणि काय होतील, मायनस होतील, बरोबर.
तेव्हा मल्टिप्लिकेशन होतं त्याने काय केलं, ऍडिशन केलं डायरेक्ट पॉवरशी. आता इथे काय होईल, वर जाईल आणि ते निगेटिव्ह होईल. म्हणजेच काय, l रेस टू 1 मायनस 2, ठीक आहे, m रेस टू 1 मायनस 0 आणि t रेस टू -2 -0. म्हणजेच डायमेन्शन्स काय आले, l रेस टू 1 मायनस 2 म्हणजेच काय -1, m रेस टू 1 आणि t रेस टू -2. हे आले कशाचे डायमेन्शन्स, प्रेशरचे डायमेन्शन्स. डायमेन्शनल फॉर्म्युला टेक्स्टबुक वर पेज नंबर कोणता आहे, पेज नंबर 6 वर जे काही डायमेन्शन्स दिले सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे, सगळे जे काय आहेत ते, ठीक आहे. तर यात एक लक्षात ठेवायचं, जर वर्क डनचे काढले तर वर्कचे युनिट पण जुळत असतं, ठीक आहे. वर्क डनचे काढले, कुठल्याही फॉर्मची एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, त्यानंतर हीट असेल, हीट एनर्जी असेल, कुठल्याही फॉर्मची एनर्जी असेल, त्यांचे डायमेन्शन सगळ्यांचे सेमच येतात, विच इज L2 m1 t - 2. प्रत्येकाचे डायमेन्शन सेमच येतात, L2 m1 t - 2, ठीक आहे. का, कारण ते सगळे काय एनर्जीचा एक फॉर्म आहे, ठीक आहे. म्हणून प्रत्येकाचे डायमेन्शन्स सेमच आहेत. ओके, तर नंतर ते सॉल्व्ह करून